सगर राजा हा महापराक्रमी होता. त्याच्या पराक्रमाची वार्ता ही सर्वदूर होती. परंतु त्याच्या दुर्दैवाने त्याच्या पुत्राचा अर्थात असमंज याचा त्याला त्याग करावा लागला होता. परंतु त्याचे त्याच्या नातवावर अर्थात अंशुमन याच्यावर जीवापाड प्रेम होते. पण मुनिवर, तुम्ही तर म्हणालात की राजा सगर यांना 60,000 पुत्र होते. होय म्हाळसा. राजा सगर ह्यांना त्यांच्या एक पत्नीकडून एक पुत्र होता आणि त्यांना त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून वीर बलवान असे 60,000 पुत्र होते. ते बलवान होते, परंतु ते उपद्रवी होते. सतत काहीतरी कुकर्म करण्यात ते मग्न असत. सर्वांना त्रस्त करण्यात ते आपला वेळ घालवित असत. त्यांनी सर्वांनाच त्रस्त करून सोडले होते. सगळीकडे अशांतता पसरवली होती. मग त्यांना शासन का केले नाही? त्यांना शासन झालेच. त्यांच्या शकुवर्तनाला तेव्हाच शासन करायला हवे होते. प्रत्येकाच्या पापाचा घडा भरला की त्याला शासन हे होतेच. त्या पुत्रांबद्दल देखील तेच झाले. ते कसे? ते असे देवी की सगर राजाच्या या मुलांच्या कुवर्तनाने सर्वच जण त्रस्त झाले होते. मनात समाधिस्थ असणारे ऋषी मुनी देव हे सर्व पाहत होते आणि त्यांनाही हे कळून चुकले होते की यात आता काहीही सुधारणा होणे शक्य नाही. तेव्हा सर्व देव एकत्र आले. त्यांनी ब्रह्मदेवांना जाऊन यावर काही उपाय आहे का असं विचारलं. त्यांनी कपिल मुनींकडे जायला सांगितलं. कपिल मुनी? ज्येष्ठ तपस्वी कपिल मुनी. ते त्यांच्या तपस्वी साधनेतून काही काळ विश्राम करायचे. त्यावेळेत सर्व देवांनी त्यांना भेटावं आणि आलेल्या समस्येवर काय उपाय आहे हे विचारावं असं ब्रह्मदेवांनी सर्व देवांना सांगितले. राजा ऐकलंच नव? आता तुम्ही मध्ये बोलू नका बरं. हा मसले ऐकायचा आहे. नारायण नारायण. कपिल मुनी त्यांच्या आश्रमात असताना देव त्यांची भेट घ्यायला जाणार हे जणू निश्चित झाले. देवेंद्र, ते बघा कपिल मुनी. देवेंद्र, त्यांनी त्यांच्या साधनेतून काही काळ विश्रांती घेतलेली दिसते आहे. आपल्याला त्वरित त्यांची भेट घ्यायला हवी. हो, चला. आख्यानात महासाताई म्हणल्या का कालच्याला कार्तिकेय गडावर आले होते. त्यांच्या येण्यानं त्यासनी लय आनंद झाला होता. त्यासनी काय हवं काय नग ते समद गडावर केलं. त्यांची सेवाच केली जणू. पर कालच्याला मला बी त्यांचं दर्शन झालं जी. काय? वय हे कसं शक्य आहे? हातनं जाताना ते मला भेटले बघा. माझी बी लई इच्छा होती त्यासनी भेटण्याची आणि म्हणून आमची भेट झाली. आणि मला ठाव आहे देवासनी माझ्या मनामध्ये काय चाललं आहे हे पक्क ठाव होतं. आणि म्हणून त्यांनी कार्तिकेय देवासनी मला भेटायला सांगितलं असेल. नारायण नारायण. प्रभू, आता श्री म्हाळसा देवींना क्रोध येऊ नये म्हणजे झाले. मुनिवर, तुम्ही निश्चिंत असा. तसे काळजीचे काही कारण नाही. हिची आणि श्री कार्तिकेय यांची भेट झालीच तर. होय इथून निघाल्यावर त्यांची भेट झाली. होय, हे सत्य आहे. पण तुम्ही तर त्यांना. तुझ्या मनातील शंका अगदी योग्य आहे. हे सत्य आहे.
म्हणजे मीच कार्तिकेयाला बानूची भेट घे असं सुचवलं होतं. मला वाटलंच होतं मला. जेव्हा जेव्हा मला आनंद होतो तेव्हा तेव्हा अशी परिस्थिती असते. का का केलं तुम्ही असं? ह्याचं उत्तर तुला देखील ठाऊक आहे माळसा. कारण मला कोणावरही अन्याय झालेला नाही आवडत. पण मी म्हणाले होते की बानूला यातलं काहीही कळणार नाही. तिच्या मनात देखील कार्तिकेयाला भेटायची, त्याचं दर्शन घेण्याची इच्छा होती. आणि हे तुम्हाला कसं कळलं? भक्ताच्या मनात काय चाललं आहे हे त्याच्या आराध्यापर्यंत पोहोचतच. देवा, माझ्या पायी कुणासनी त्रास व्हावा असं मला अजिबात नव्हतं वाटत बघा. पण आता जे झालं आहे ते झालं आहे. भक्ताच्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला कळतं असं तुम्ही म्हणालात. मग माझ्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला कसं कळत नाही? माझ्यावर हा अन्याय का? माळसा, तुझ्या मनात काय चाललं आहे हे मला कळणार नाही हे शक्य आहे का? मी केवळ इतकंच सांगेन की न मी तुझ्यावर अन्याय केला आहे न बानूवर. मी केवळ तुम्हाला सत्य काय आहे हे कळण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि सत्य काय आहे हे मला कळलं. मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहते आहे. इतर कोणापेक्षाही मी जास्त आतुरतेने प्रतीक्षा करते आहे. देवा, मुनिवर, नारायण नारायण, आज्ञा असावी देवा. आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा. बा, अरे मी हा तुला सांगणारच होते, पण मग नंतरच्यानं सांगावा असा विचार केला. अगं असू दे ग. आणि मी आता बी खरं तर सांगणार नव्हते, पण मग देव म्हणले म्हणून. अय बानू, अगं असू दे की. तुला कोण काय म्हणलंय बाई तेव्हा? बा, तुला राग नाही ना आला? अगं नाही ग. अगं म्या तुझ्यावर कशाला राग उग? तुझ्यावर काय बी राग नाही बघ माझा. अगं देवाचा आशीर्वाद आहे तुला. तुझी काय बी काळजी नाही मला. मुनिवर, बोलावे देवी. आख्यानाला प्रारंभ करा. होय देवी. नारायण नारायण. सगर राजाच्या 60,000 पुत्रांच्या वर्तनाबद्दल सर्वजण चिंतेत होतेच. त्यांच्या वर्तनाबद्दल त्यांना शासनही मिळणारच होते आणि त्याचसाठी कपिल ऋषी आणि देवांची भेट झाली होती. याआधी तुम्ही याबद्दल आख्यानात सांगितले आहे, पण या सगळ्याचा एकमेकांशी कसा संबंध आहे हा प्रश्न मला अजूनही पडतो आहे. ते स्वाभाविक आहे देवी, आणि तेही एकमेकांशी जोडलं गेलेलं. देवी, या सृष्टीचक्रात प्रत्येक गोष्टीचं एक निश्चित प्रयोजन असतं. या प्रयोजनामुळे कार्य घडतं, कर्म घडतं, आणि हे कर्म जो कोण करत असतो त्याला ते त्यावेळी कळत नसतं. सगर राजा हा कीर्तिमान होता. त्याचा वंश प्रबळ होता. एकीकडे त्याचा पुत्र ज्याचा त्याने त्याग केला होता तो असम्मच, आणि दुसरीकडे त्याचे 60,000 बलशाली परंतु कुवर्तनी पुत्र. अशा कुवर्तनी पुत्रांना कधीही सत्कर्माचे पुण्य लाभणार नाही. त्यांच्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. म्हणजे अशा पापी लोकांसाठी देवी गंगा यांनी पृथ्वीवर यावं. अशा लोकांसाठी महादेवाने त्यांना का आवाहन करावं? तू ह्या साऱ्याकडे वेगळ्या दृष्टीने का पाहत नाहीस? मला हे पटलेलं नाही. अशा लोकांसाठी महादेवांनी, जे या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहेत, त्यांनी देवी गंगा यांना आवाहन करूच नये असं माझं ठाम मत आहे.